ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या सोबत आहेत। बीडच्या घटनेवरून सातत्याने तुमच्यावरती आरोप केले जात आहेत। पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार नेते सुद्धा तुमच्यावरती टीका करतायत। आज सुरेश दत्त जे भाजपचे आमदार आहेत आणि या बीडच्या घटनेवरून सातत्याने ते सरकारवरती टीका करतायत, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत। त्यावर म्हटलं की तुम्ही कुणाची उचल घेऊन बोलतायत, तुमच्यावरती थेट टीका केली। नाही, मी उचल निश्चित घेतली। मी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या दायित्वाची उचल मी 100% घेतली। त्यांचं आरक्षण जर कुठं अडचणीत येणार असेल, त्यांच्या एखाद्या आमच्या ओबीसी मधल्या एखाद्या समूहाला त्या आरोपींच्या आडनावांची यादी वाचून जर त्या समूहाला, त्या समूहामधल्या अधिकाऱ्यांना, त्या समूहामधल्या शिक्षकांना जर कुणी इथं राजकारणासाठी स्वतःचा पॉलिटिकल नॅरेट सेट करण्यासाठी जर कुणी टार्गेट करत असेल, तर लक्ष्मण हाके एक ओबीसीचा आंदोलक म्हणून, ओबीसी प्रवर्गाचा आंदोलक, नेता म्हणत नाही, आंदोलक म्हणून मी निश्चित या गोष्टींच्या विरोधामध्ये मी बोलेन। त्यामुळे मी होय उचल घेतली, पण सुरेश धस तुम्ही आमची उचल फेडली नाही, तुम्ही आमच्याशी गद्दारी केली। कारण तुम्ही आमच्या सर्व लोकांच्या, धनगराची मतं तुम्ही घेतली, वंजाऱ्यांची मतं तुम्ही घेतली, तुम्ही आष्टी पाटोदा शिरूरमध्ये आमच्याच मतावर निवडून आला, पण त्यांचीच बिंदू नियमावली तुम्ही काढताय। त्यामुळे गद्दारी कोण करतंय? आमची उचल तुम्ही फेडायची आहे सुरेश धस। का सातत्याने तुम्हाला टार्गेट केलं जातं? या सगळ्या याच्यावरती जातीवाद होतोय असे सुद्धा त्यांच्याचकडनं म्हणणं आहे की मराठा धनगर अशा पद्धतीने कुठेतरी वाद लावण्याचं काम केलं जातं। मोर्चे किती झाले आत्ता? स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर मोर्चे किती झाले तुम्हीच मला सांगा, आणि मी किती मोर्चे काढले त्याचा आकडा तुम्ही सांगा। त्यामुळं राजकारण कोण करतंय आणि समाजात दरी कोण निर्माण करतंय हे त्यांनी पुढे येऊन सांगावं। त्यामुळं आणि संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणून मी टार्गेट होत नाही, तर मी ओबीसी आरक्षणासाठी वास्तव परिस्थिती घेऊन मी ज्यावेळी यांच्या समोर गेलो, आडवा गेलो, कारण मी बीके कोकरेंचा वारस आहे, मी बापू बिरू वाटेगावकरांचा वारस आहे, मी या महाराष्ट्रामधल्या मग महादेव जानकर असतील, पडळकर असतील, आमचे शेंडगे असतील, अरे मी या लोकांबरोबर काम करतो, यांच्या चळवळीत वाढलोय आणि आमच्या हक्काने अधिकाराचं संरक्षण आम्ही करायचं नाही, आणि तुम्ही मला जातीवादी ठरवता। म्हणजे आम्ही आमच्या या प्रवर्गामधल्या 400-450 जातींची बाजू घेणं म्हणजे आम्ही जातीवादी? आरोपी आम्ही वास्तव बोलणं, खऱ्याला खरं म्हणणं म्हणजे आम्ही जातीवादी? हो, मग असं जर कोणाला वाटत असेल तर आम्ही आहोत जातीवादी। दुसरीकडे मनोज जरांगे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय, जर यांच्यावर 302 लावला नाही तर महाराष्ट्र बंद पाडू, अशा पद्धतीचा थेट इशारा देतो। कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज आहे, आणि या भारतामधल्या कुठल्याही लोकशाही व्यवस्थेला चॅलेंज करणाऱ्या माणसांचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे। अरे इंदिरा गांधीचं चाललंय, तू कोण तू जरांगे? महाराष्ट्र बंद पाडणारा? हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे, आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये राहतो आहोत। त्यामुळं महाराष्ट्राला चॅलेंज करायची भाषा जरांगेनी करू नये। जरांगे चॅलेंज देत आहेत एकूण कायदा सुव्यवस्थेला असं वाटतं? निश्चित। कोण आहेत जरांगे? टोळी आहे का जरांगेकडं? कशाच्या आधारावर बोलतात हे महाराष्ट्र बंद करू? महाराष्ट्रात आम्ही राहत नाही आहोत का? त्यामुळं जरांगेने असले फालतू उद्योग करू नयेत, कायदेशीर मागण्या कराव्यात, लोकशाहीचं ज्ञान, लोकशाही आणि लोकशाहीची मूल्ये जरूर बाळगावीत, असल्या फालतू धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही आहोत। अशा पद्धतीने जर चॅलेंज येत असेल तर तुम्ही काय कारवाईची मागणी करताय? अरे आम्ही मग हां, निश्चित कारवाई झाली पाहिजे। घरात घुसून मारू? कोण आहे जरांगे घरात घुसून मारायला? या वक्तव्याचं समर्थन करतात काय धस? या वक्तव्याचं समर्थन कोण करतंय? या वक्तव्याचं समर्थन माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि घरात घुसून मारू अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या माणसाला जाब विचारला पाहिजे। दुसरीकडे दीपक केदार यांनी सुद्धा तुमच्यावरती थेट टीका केली, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये अशा पद्धतीचा इशारा तुम्हाला देत आहेत। मराठवाडा काय भारताच्या बाहेर आहे का? आणि केदार मराठवाड्यात पवारसाहेब आले नाहीत का? मराठवाड्यात पवारसाहेब आले नाहीत? मग आम्हाला बंदी का? आम्ही आतंकवादी आहोत का? आम्ही गावगाड्यातली माणसं, ओबीसी मधली माणसं, आम्ही आतंकवादी दिसतो का? केदार आणि कोण केदार? दुसरीकडे तुम्हाला अंजनी दमानिया यांनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली आहे, टार्गेट तुमच्यावरती केले जात आहे, कारण सातत्याने अंजली दमानिया सुद्धा या प्रकरणावरती बोलत आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याच प्रकरणाच्या संदर्भात बोलतायत, मात्र तुमच्यावरती थेट टीका त्या करतात। अंजली दमानिया सिलेक्टिव्ह प्रकरणं हातामध्ये घेतात, ठरवून प्रकरणं हातामध्ये घेतात, आणि कुणाची तरी सुपारी घेतल्याप्रमाणे वागतात अशी माणसं म्हणतात, जिथली महाराष्ट्रातली जनता म्हणते।
कारण त्यांनी जेवढी जेवढी प्रकरणं या महाराष्ट्रात पुढं आणली त्या प्रकरणांचं पुढं काय झालं या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं नाही. आणि अंजलीताई दमानिया बघा, पाठीमागे किरीट सोमय्या नावाचा माणूस होता, त्यांचा प्रोग्राम ठरलेला होता. किरीट सोमय्यांची मावस बहीण म्हणजे अंजली दमानिया. त्यामुळं अंजली दमानियाला कोणी सिरियस घेत नाही, सनसनाटी निर्माण करायची. बघा, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असताना या 3 आरोपींना मारून टाकलंय म्हणून तिनं पोस्ट टाकली. प्रचंड महाराष्ट्रामध्ये सनसनाटी निर्माण झाली. पोलीस डिपार्टमेंटच्या एकूण तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अहो, त्या पोलिसांनी त्यांना नोटीस काढावी लागली. आणि त्या बाईचं काय तुम्ही मनावर घेताय? सनसनाटी निर्माण करणं, अटेन्शन सिकिंग, लक्ष वेधून घेणं, याच्या पलीकडं या अंजलीताई दमानियाला कोणीही सिरियस घेत नाही. तिला कुठल्याही, बघा, ती तिथं गेली बीडमध्ये, काय म्हणाली? गोपीनाथ मुंडेच्या कालावधीमध्ये ही वंजारी माणसं नोकऱ्यामध्ये भरती झाली. परत मी ते सगळं तिची बाईट तुम्हाला मी ऐकवून दाखवतो. भरती झाली आणि पुन्हा ही सगळी लोक बीडकडं आली. जसं ऐतिहासिक पात्र एखादं समजावून सांगतात ना, त्या पद्धतीनं ही सगळी माणसं बीडकडं आली. आणि एवढी वंजारी समाजाची माणसं झाली की दुसऱ्या एखाद्या समाजाचं एखादं प्रकरण, एखादा प्रश्न आला तर त्यांना न्यायच मिळणार नाही. हे वक्तव्य कुणाचं? अंजलीताई दमानियांचं. असा जातीवादाला सुरुवात कुणी केली? अंजलीताई दमानियांनी केली. वंजारी समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा कुणी केला? अंजलीताई दमानिया आणि सुरेश धस नावानं. म्हणून हा लक्ष्मण हाके त्या दिवशी आंदोलनात उतरला. यांच्या मोर्चांची संख्या काढा आणि आमच्या मोर्चांची संख्या काढा. आमचं म्हणणं एकच आहे, आरोपीला जातपात नसते. एखाद्या जातीला, एखाद्या जातीमधल्या लोकांना त्यांची आडनावं शोधून त्या अधिकाऱ्यांना, शिक्षकांना तुम्ही टार्गेट करू नका. जातीय तेढ निर्माण करू नका. मला कधीही कुठंही कुठल्याही बाईटमध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी दाखवून द्यावं की मी आरोपींची बाजू घेतली. धन्यवाद. तर लक्ष्मण हाके यांनी या ज्या पद्धतीने त्यांच्यावरती सुरेश धस असू दे की दीपक केदार, अंजली दमानिया यांनी जी काही टीका केलेली आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम केलं आहे. कॅमेरामन प्रसाद सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.